महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित सन्मान सोहळ्यात नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, पत्रकार व छायाचित्रकारांचा सन्मान सोहळा शहरातील हॉटेल सिटी पार्क येथील सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला। यावेळी व्यासपीठावर राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष राकेश टोळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। प्रास्ताविकात राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत यांनी उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना उद्योजक, प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकार यांचं सामाजिक योगदान हे मोठं असतं आणि याचाच हा कौतुक सोहळा असल्याचं मनीष केत यांनी म्हटलं। कितीही मोठ्या पदावर गेलं तर कायम जमिनीवर राहणारे, संघटनेत साध्या आणि गरीब कार्यकर्त्यात रमणारे, पण राज्यातील भाजपामधील एक वजनदार व्यक्तिमत्व आदरणीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा बुलंद आवाज शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी लावून धरणारे माझे गुरु, राज्याचे संघटक आदरणीय संजय भोकरे सर, राज्यातील सर्वात मोठी कार्तिकी वारी, त्याचं नियोजन करणं काय सोपं काम नाही। त्यात विविध समाजाचे आंदोलन सुरू आहे। उपमुख्यमंत्र्यांना पूजा करू देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली, परंतु सुसंवादातून अधिकाऱ्यांनी तो मार्ग सोडवला। शांततेत वारी झाली। स्वच्छता असेल, आरोग्य असेल आणि सर्व जबाबदारी या अधिकाऱ्यांनी पार पाडली। त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे। त्यामुळं आम्ही या यंत्रणेचा सन्मान करतोय। दुसरं, शहरामध्ये मागील अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे। 2002 असेल, 2006 असेल, आम्ही काम करत होतो त्यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून शहरामध्ये काय परिस्थिती ओढवली ती आम्ही पाहिले पत्रकारांनी। परंतु आज रोजी पोलीस आयुक्त आणि त्यांच्या प्रशासनाने शहर शांत ठेवले। त्यामुळं पोलीस आयुक्त राजेंद्र माने सरांचा सत्कार आणि शहराची पाणी पुरवठा विस्कळीत झाली असताना स्काडा प्रणालीद्वारे ती आमची शहराची पाणी पुरवठा सुरळीत केली, त्याबद्दल महापालिका आयुक्त शीतल तेली मॅडम यांचा आम्ही आज सन्मान करतोय। यांचा आम्ही आज आपल्या हस्ते सन्मान ठेवलेला आहे। यापुढेही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जे जे चांगलं काम करतील त्यांचा सगळ्यांचा सन्मान आम्ही करू। यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख पाहुण्यांचा राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करतोय। या संघाच्या वतीने प्रेमाची शाल, पवित्र मानले गेलेलं भारतीय संस्कृतीतली तुळशीचं रोप, संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायाची आणि रुक्मिणी देवीची मूर्ती एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने करूया। परिचित असणारे भोकरे सर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत। आपण त्यांनाही प्रेमाची शाल, तुळशीचं पवित्र रोप, विठुरायाची आणि रुक्मिणी देवीची मूर्ती आणि याचबरोबर राजा शिवछत्रपती महाराज ग्रंथ आपण या ठिकाणी देऊन त्यांचा यथोचित सन्मान, त्यांचा आदरातिथ्य महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी करतोय। संघाचे सन्माननीय मनीषजी केत अध्यक्ष हे या प्रसंगी त्यांचं स्वागत करतात। दरम्यान पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने, सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी पल्लवी पांडव, डॉक्टर वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख, उद्योजक राम रेड्डी, उद्योजक यतीन शहा, उद्योजक शिवप्रकाश चव्हाण, सुबोध भुतडा, रमेश वायचळ, संजय अवताडे, गणेश कोळी, महादेव कोगनुरे यांच्यासह
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, राज्य आदी स्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, एबीपी माझाचे जिल्हा प्रतिनिधी आफताब शेख, TV9चे जिल्हा प्रतिनिधी सागर सुरवसे, छायाचित्रकार मिलिंद राऊळ, व्हिडिओग्राफर दिनेश शिंदे, प्राध्यापक अहमद शेख यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती उद्योजक यतीन शहा, राम रेड्डी, शिवप्रकाश चव्हाण तसंच CEO मनीषा आभाळे आदींनी राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं होत असलेला हा सन्मान अविस्मरणीय असल्याची भावना व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य पुरस्कार मराठी पुरस्कार संघाने आज जो आमचा सन्मान केला त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभारी आहे. आणि हा जो आमचा सन्मान केला जातो दादाच्या हस्ते तो एक स्पेशल मानतो मी आणि त्यांचाही आभार मानतो. खरं म्हणजे दादा हा जो सन्मान आहे आमच्या सगळ्या प्रिसिजनच्या कर्मचाऱ्यांचा आहे आणि त्यांच्या वतीने मी हा स्वीकारतो. त्यांच्या वतीने सोलापूरमध्ये मी नेहमीच सांगतो प्रचंड टॅलेंट आहे, खूप टॅलेंट आहे. मला असं वाटतं की ह्या टॅलेंटमुळंच प्रिसिजन किंवा रेड्डी साहेबांनी जे काही केलेलं आहे किंवा इतर उद्योजक ते त्याच्यामुळं झालेलं आहे. गरज आहे इथं राजकीय इच्छाशक्ती आणि थोडं प्रशासकीय आयोजन. मला असं वाटतं की दादा आम्हाला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि आपण या पूर्ण कराल अशी मला खात्री आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचा मराठी संघ पत्रकार संघाला आमचं सर्व उद्योग आणि व्यापाऱ्यांतर्फे आभार मानतो. कारण आम्हाला शाबासकी देणारा फार सोसायटीमध्ये फार कमी लोक असतात. हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. पत्रकार मित्रांना ते वारंवार ते सांगत असतो आपण मूलभूत सुविधांवर जरा भर द्यावी. कारण काय आमचा आवाज तेवढा जास्त नाही आहे. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सोलापुरात पहिल्यापासूनच थोडा प्रॉब्लेम आहे आणि बाकीचा न्यूजमध्ये आपण बघतो हे पळून नेले ते पळून नेले हे गेले ते गेले. त्याचं मी तरी ज्यांनी पळून नेले त्यांना आता पहिल्यांदा बोलतो पॉलिटिकलबद्दल बोललं नाही मग त्यांना मी दाद देतो. कारण काय त्यांच्या एरियासाठी त्यांनी एवढा मेहनत करून घेऊन जातो, आपण काय करतोय. सो एवढंच मी 2 शब्द बोलून परत एकदा सर्व सत्कार मूर्तींना अभिनंदन करतो आणि आम्हाला इथं बोलवले आणि सत्कार केले त्याबद्दल धन्यवाद. जय. आमच्या उद्योजकांचं आत्तापर्यंत राम रेड्डी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अनेक संस्थांनी आमचे त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे. रोटरी क्लब म्हणा, लायन्स क्लब म्हणा किंवा इतर सामाजिक संस्था या ठिकाणी आम्हाला सन्मानित केलेलं आहे. परंतु आज पत्रकार बंधूंनी आणि पत्रकार संघाने आज आम्हाला या ठिकाणी सत्कार केलेला आहे. तो सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात आनंदाचं हे आमचं क्षण या ठिकाणी आम्हाला सांगावं असं या ठिकाणी वाटतं आहे. कारण हा जो आमचा जो या ठिकाणी सत्कार होतो आहे या ठिकाणी कोणाचा वशिला नाही आहे किंवा कोणाची आम्ही त्या ठिकाणी जाहिरात दिली नाही आहे. कुठल्याही प्रकारचं न करता आम्हाला या हजारो उद्योजक या ठिकाणी आहेत, प्रत्येक उद्योजक यशस्वीच आहेत, पण त्यांच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी सत्कार केला. व्यासपीठ
इथे हे जमलेले सगळेच माझे उद्योजक पत्रकार बंधू ॲक्च्युली भक्ती मुवमेंट आज जी आपण जे सत्कार केले ते कार्तिकी निमित्त केलेले आहेत. भक्ती मुवमेंट म्हटलं की ती चळवळ आठवते आणि समोर उभे राहतो तो संतांची मांदियाळी आणि त्याचा बिंदू असलेला मला वाटते हा जिल्हा आहे. आणि जेव्हा इथे काम करण्याची आम्हाला संधी मिळते तेव्हा असं वाटते की आम्ही काहीतरी पुण्याई केली होती म्हणून इथे आज आम्ही काम करत आहोत. तसं तर सगळ्यात मला वाटते मी फार ज्युनियर आहे इथे. मागचे 1 वर्ष मी ॲज अ SDM म्हणून 2 वर्ष मी इथे काम केलेलं आहे. पण आज सगळ्यांचे सत्कार होताना दिसताना ते एक कुटुंबच मला एक समोर मला उभं राहताना दिसतं आहे. अगदी उद्योजक असू दे का पत्रकार असू दे का माझे प्रशासकीय अधिकारी असू दे, सगळ्यांची सांगड घातलेलं आय थिंक इथे एक सगळं एक कुटुंब आहे. आणि मी ॲज अ CEO म्हणून जेव्हा जॉईन झाले तर मला एकच ग्वाही द्यायची आहे की प्रामाणिकपणे आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील. आणि तीच आय थिंक सगळ्यांचीच मानसिकता इथे आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असू द्यावा एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने आज जो पुढाकार घेतलेला आहे ह्याच्या पुढेही तशीच थाप सगळ्यांच्यावरती असू द्यावी अशीच मी अपेक्षा व्यक्त करते. राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे यांनी आपल्या मनोगतात समाज नेहमी विधायक कार्याच्या पाठीशी उभारतो असे विचार मांडले. राज्य पत्रकार संघाचं प्रमुख धोरण असं आहे की विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी काम चांगलं केलेलं असतंय त्यांचा दरवर्षी यथोचित गौरव करणं, त्यांना प्रेरणा देणं, त्यांना प्रोत्साहन देणं हे प्रमुख धोरण पत्रकारांचं त्याच्यामध्ये असल्यामुळं मनीष केतचा मला फोन आला की इथले सगळे जे मान्यवर आहेत त्यांना आम्ही पुरस्कार देणार आहे. आणि पुरस्कार घेणारे जसे आहेत तसे कुणाच्या हस्ते तुम्ही घेतो ते देणारे पण महत्त्वाचे असतात. आज तुम्ही सगळे पुरस्कार ज्यांनी घेतले ते भाग्यवान आहात की राज्याचं एक मुख्य प्रमुख असं नेतृत्व अल्पावधीत राज्यात ज्यांनी नाव कमवलं राज्याचं नेतृत्व म्हणून. आता आपण उदाहरणं खूप घेता येतील, वसंतराव दादा, शरद पवार साहेब सगळं बघता येते. पण त्या लेवलला अल्पावधीत राज्याचं नेतृत्व राज्याचे नेते म्हणून ज्यांनी नाव मिळवलं, एक सुशिक्षित आणि सुसंस्कृतवर जास्त भर मी का देतोय तर हे फार महत्त्वाचं आहे. कारण सकाळी उठल्यानंतर सध्याच्या परिस्थितीत आपल्या मीडियाचे सगळे पत्रकार आहेत, उठलं की असंस्कृतपणा किती जास्त बघायला मिळतो आपल्याला. कसे शिंतोडे एकमेकावर उडवले जातात राजकारण्यांच्याकडनं. हे सुशिक्षित आहेत पण सुसंस्कृत आहेत का हे म्हणायची पाळी येते. परंतु आज तुम्ही ज्यांच्या हस्ते पुरस्कार घेताय ते नक्कीच सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे चंद्रकांत दादा पाटील आणि त्यांच्या हस्ते तुम्हाला ते मिळतं आहे. मनीष, तुझं अभिनंदन. पत्रकार संघाची सगळी ध्येय धोरणं तू राबवतोयस, सगळ्यांना मदत करतोयस आणि पत्रकार म्हणजे जगावेगळा नाही हे पण तू दाखवून दिलेस. आज तुझे सगळे सहकारी सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनी निकोप लोकशाही टिकवून ठेवली पाहिजे. लेखन स्वातंत्र्य जपत सामान्यांना न्याय देण्याचं काम पत्रकारांनी करावं. पत्रकारिता जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत समाजात अंकुश कायम असणार आहे. एखाद्या शहराच्या जिल्ह्याच्या विकासाला समाजातील वातावरण चांगलं हवं, समाजात काहीतरी चांगलं व्हावं यासाठी प्रत्येकानं योगदान दिलं पाहिजे. प्रशासनातील अधिकारी चांगलं काम करत असताना त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. उगाच आंदोलन करून त्यांना त्रास देण्याचं काम करू नये. उद्योग वाढीसाठी आमचं सरकार यापुढे प्रयत्न करणार असून जागा, वीज, सवलत व अन्य अडचणी सोडवण्याचं काम सरकार करणार आहे. विमानतळाच्या अडचणींवर मात केली असून लवकरच विमानसेवा सुरू होईल असंही ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज समाजातल्या 3 क्षेत्र प्रामुख्याने, एक क्षेत्र उद्योजक, दुसरं क्षेत्र प्रशासकीय अधिकारी आणि तिसरं क्षेत्र पत्रकार यांच्या सन्मानाचा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. पत्रकारिता जोपर्यंत जिवंत आहे, सतर्क आहे, तोपर्यंत अंकुश आहे. उद्योग क्षेत्र हे जुनं उद्योग क्षेत्र आहे. आता कोल्हापूरचं मी राहणार आहे तर कोल्हापूरची इंडस्ट्री महाराष्ट्रातील सगळ्यात जुनी इंडस्ट्री मानली जाते. पण त्या कोल्हापूरच्या जुन्या इंडस्ट्रीचे दिवस बरे आहेत का? ते वेगवेगळ्या कारणाने नाही आहेत दिवस. आणि ते विषय कोल्हापूरच्या बरोबरीने महाराष्ट्रातल्या सगळ्या उद्योजकांचे आहेत. प्रामुख्याने जागा, उद्योगासाठी मिळणारी अडचण, उद्योगाला मिळणारी वीज
ती स्वस्त मिळत नाही, ती महाग मिळते, अशा प्रकारच्या असणाऱ्या समस्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दळणवळणाच्या सुविधा ह्याच्यामध्ये असणारी खूप मोठी अडचण. यावर 14 ते 19 माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना खूप गोष्टी आपण केल्या. एखादी सांगायची झाली तर MIDC तालुका लेवलपर्यंत डिक्लेअर झाली, परंतु त्यातल्या बऱ्याच तालुका लेवलच्या MIDC सुरू झाल्या नाही. त्या त्यांनी पुढाकार घेऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला, कारण उद्योजकाला त्याच्या गावामध्ये जर उद्योग करायला जागा मिळाली तर मला असं वाटतं की त्याला ते जास्त सोपं पडतं आणि लोकल जो छोट्या तालुक्यातला तरुण आहे त्याला रोजगार मिळतो. आपल्याला आता विमानाच्या सुविधांकडे जास्त भर द्यायला पाहिजे आणि तेही महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची विमानतळं ही अर्धवट पडली होती ती सगळी आपण नीट करत चाललो. मी पुन्हा एकदा अशा 3 महत्त्वाच्या क्षेत्रांचा सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो. कार्यक्रमात सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं तर आभार वसीम अत्तार यांनी मानले.